दोन्ही पण होळ्या सजवून झालेल्या आहेत। पालकी झोलाय देवी बस, पालकी झोलाय देवी बस। समोरून बरोबर येतोय ना? एकच घालायचा, जास्त नाही घालायचा। दोन हातात बोल चिरायला कोकणातला महत्त्वाचा सण शिमगोत्सव आता चालू झाला आहे आणि आता प्रत्येक गावातून खेळी असेल, पालख्या असतील, अजून काठी असतील किंवा निशाणं असतील, हे सगळे बाहेर पडलेत। आणि आज आमच्या वाडीतील खेळी आता मी खेळ घेऊन चाललोय। म्हणजे आपल्या वाडीतून पण एक 7-8 जण आम्ही निघालोय। ते बाहेरच्या हे 4-5 गावं असतात, ती त्या गावांमध्ये हा खेळांचा खेळ आहे, तो खेळ घेऊन जातात। आता आपण आपल्या गावदेवाच्या देवळात आलोय। आता तिकडे पहिला थाप मारायला लागते, म्हणजे इकडे आता गाणं वगैरे झालंय। आता इकडून आम्ही वेरळ या गावाला जाणार आहोत। तर अशी ही आमच्याकडची खेळी जाण्याची प्रथा आहे। आणि आता इथून आणखी 4-5 गाव करणार आणि मग होमाच्या आदल्या दिवशी रात्री येणार, म्हणजे एक वस्ती असणार आहे। तर चला, व्हिडिओमध्ये तुम्हाला आज कोकणातले खेळी कसे असतात ना आणि खेळ जातात कसे ना ते बघायला भेटेल। चला, तिथं पुढं चांगलं गाणं बोला, हा एकदम खणखणीत। आता आम्ही वेरळमध्ये आहोत। आता वेरळ आम्ही शक्यतो संध्याकाळचा यायचो, संध्याकाळची वस्ती वेरळमध्ये असायची, पण आज सकाळी आम्ही आलो आहे। आता घरं घ्यायला पण चालू केलेत आणि रस्ते बघा कसे भारी आहेत इकडचे।
पूर्ण अशा साईडनी ही वाट आहे, कुंपण घातलेलं आहे आणि साईडला बागा वगैरे सगळ्यांच्या आहेत. हे बघा इकडे बाकीचे फुडे आहेत आणि काही लोक आहेत मागे, खेळी आहेत. तर ह्या इकडच्या समोरच्या घरामध्ये आले बघा, इकडे आले. आणि हा साईडचा परिसर बघा कसा आहे. अशी कोकणामध्ये घरं आणि घराच्या समोरचा परिसर असतो. बघायचं नाही, आत्याने लय धावपळ केलेली आहे. खर्च तर खाय लागायचं नाही. ताजे तर घ्या. आज आहे दिवस दुसरा. काल आम्ही दुपारी म्हणजे जवळजवळ 11-11:30च्या दरम्यान घरातून निघालेलो खेळ घेऊन. मग आपण वेरळगाव केला. वेरळच्या नंतरला संध्याकाळी आम्ही इकडे शेडवळेला बारसकरवाडीमध्ये आलो. इकडे वस्ती होती, इकडे आत्याचं घर आहे. तिकडे रात्री जेवण, तिकडची ही पण वाडी रात्री आम्ही घेतली आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर आज सकाळी 2 घरं राहिली, ती घरं घेऊन आता नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता इथून निघायचं आम्हाला आवाशीला. आवाशीचं आज गाव करणार. त्याच्यानंतरला मग संध्याकाळी म्हणजे जवळजवळ आपल्याला 11-11:30 होतील घरी जायला, लेट पण होईल. मग घरी जाऊन रात्री होळी लावायचं. साईल पण मस्त तयार झाला आहे आणि ही गाडी आहे. या गाडीमध्ये जवळजवळ आता आपल्याकडे खेळी आहेत ना 9 ते 10 जण झाले आहेत आणि ह्याला पकडून 11 जण होते. तर इथून कुठे ते बारसकरवाडी कुठे जायचं रे आता? भोसलेवाडी ना. इथून भोसलेवाडीमध्ये जाणार आणि भोसलेवाडीतून मग आवाशी, मोठी जी आवाशी आहे ना ती करणार आहे. चला. शेडवळी भोसलेवाडीमध्ये आता आहोत आम्ही. चला. साहिल आमचा नाचा पोऱ्या. साहिल एकदम फ्रेश वाटतंय ना आता? दमला नाही अजून ने, अजून त्याला 5 ते 6 दिवस नाचायचं आहे. ह्या वर्षी ना मुलं पण खूप कमी आहे, तरी पण जवळजवळ 15-1 जण असतात दरवर्षी आणि ह्या वर्षात आम्ही 9 ते 10 जण झालोय. खाली बरी जायची.
आता आवाशीमध्ये आपण आलो. आवाशीतून इकडे आता असं आवाशी गाव आहे. इथून आपण आतमध्ये मानकरी आहेत ना, त्या मानकऱ्यांकडे जाणार. इथून सरळ जा खाली. मी जाऊ. आवाशी गाव. आता आम्ही आलोय आवाशी, मोठी आवाशी. आता इकडून मानकऱ्यांकडे थाप मारून घर घ्यायला चालू. हा बाबू, बाबू ये. चला हलकुंडा आणायला आले हो. आता हलकुंडा नेऊया. तिघे तिघे घेऊन जावं लागणार आहे. आज आहे शेवटचा होम. आम्ही 2 दिवस खेळी गेलेलो आणि मग आवाशी वगैरे करून देवळात आलो. म्हणजे काल रात्री आम्ही 2 वाजता घरी आलो, त्यामुळे जास्त काय शूट पण केला नाही. आणि आज आहे मोठा होम, तर त्याच्यासाठी आम्ही आता हलकुंडा आणायला आलो आहे. आता हलकुंडा नेणार, तिकडे होळी सजवणार आणि मग आज रात्री 4 वाजता मोठा होम लागेल आणि उद्या साणा असते. चला, काही गरज आहे का पावडा आणायची? राहून दे मग, चालेल. चला, सगळी आमची गँग आहे आता बसली आहेत. ही एवढी सगळी हलकुंड आणली. दोन्ही पण होया सजवून झालेल्या आहेत. पालकी झोलाय देवी बस, पालकी झोलाय देवी बस, गुन्ह्यात दामणकर हे दोन्ही वाली हिल पेटून दे रे.
साहिल वो या साईडला हो. हा होम आहे गावचा मोठा होम. तर इथे सगळ्यांनी येऊन रात्री होम सजवलाय आणि ही साना आहे. इकडे साना बोलते. आता सकाळी थाप मारतायत पहिली. चला भाऊ उचला. हास्याची मजा नाही येत. ए वाजवा रे नाटक जाऊन दे.
आज गोकुलात झाला आनंदी आनंद, आज गोकुलात झाला आनंदी आनंद, राधिकेच्या संगे होली गेला तो मुकुंद, राधिकेच्या संगे होली गेला तो मुकुंद, आज गोकुलात झाला आनंदी आनंद, आज गोकुलात झाला आनंदी आनंद. तर आपण आता आपली पालखी घेऊन वाडीमध्ये आलो आहे आणि वाडीमधून आता सगळी घरं घेऊन झाली आहेत. आता इथून पालखी वेरळला जाणार. वेरळला ना वेरळगावची देवी आहे ना श्री जाकमाता माता, तिची आणि आपल्या गावचं ग्रामदैवत श्री चालकोबा महाराज, ह्या दोन भावा बहिणीच्या भेटीचा सोहळा असणार आहे. तर तिथून भेट झाल्याच्या नंतरला मग पालखी पुन्हा आपल्या वाडीत येईल आणि मग रात्री मिरवणूक निघून नाचत गाजत अशी आपल्या सानेवरती जाऊन पुन्हा देव बसणार आहेत. तर चला जाऊन बघूया. पालखीचा सोहळा आता इकडे जे पुढे टेबल दिसतात ना तिकडे भावा बहिणीची भेट होईल. समोरून जी पालखी येते ती वेरळगावची जाकमाता देवी आहे आणि ही सगळी आरती वेरळगावचे ग्रामस्थ आहेत आणि इकडे हे सगळे आहेत ना इकडे रांगोळी गावचे इकडे ही पालखी आहे.
अलकुबा झोलादेवी भैरी भवानी काळयोगेश्वरी माते आज तुम्ही कांगोळी वांगणवाडीमध्ये तुमचा खेळ गेला होता सकाळी आणि त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळून रांगून तुम्ही आलात. भावाची भेट सुद्धा करून घेतलीत, आनंदाने कार्यक्रम घेतलात. असंच कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे व्हायला पाहिजे अशी आमच्या भाविकांची इच्छा असेल. तसंच आता आज इथे हजर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या पाठीमागे तू उभं राहशील, त्यांना यश समृद्धी आणि सगळ्या पद्धतीने म्हणजे कामाधंद्यात असू दे किंवा कुठेही जाशील तर तू त्याच्या पाठीशी आयुष्य वर्षभर असाल अशी आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो. इथे ज्यांना हजर राहायला नाही मिळालं त्यांच्या सुद्धा पाठीशी तू उभी राहशील आणि पुढच्या वर्षी त्यांना सुद्धा या आनंदात सहभागी करशील अशी तुझ्याकडनं अपेक्षा करतो. आणि असंच ज्या पद्धतीने आज खेळवलंच रांगवलंच असंच फुलासारखं ठेव सगळ्यांना आणि सगळ्यांचं आयुष्य भलं आणि समृद्धी आली पाहिजे याची काळजी तू घेशील. आणि कांगोळी गावचा हा दैवत म्हणून तुझा हा जो सोहळा आज संपन्न केलेला आहे कांगोळी वांगणवाडी महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल आणि दत्तात्रय क्रिकेट क्लब असेल, मुंबई मंडळ असेल यांच्याकडनं असंच करून घेशील. सुद्धा अजून एक तुम्हाला कारण असं असेल की आमच्या कांगोळी वांगणवाडी दत्तात्रय क्रिकेट क्लब कडून मुलांचं असं म्हणणं आहे की आमची आता चांगल्या पद्धतीची टीम झालेली आहे, पण होतंय काय की बऱ्याचदा काम करत असताना म्हणजे 90% पर्यंत आम्ही पोहोचतो आणि थोडक्यासाठी आमचं यश हातातनं निघून जातं. तर आमची प्रार्थना तुला असं असेल की आम्हाला यश मिळू दे. आमच्याकडे जी काही थोडी 1-2 मुलं मागे पुढे पडतायत त्यांना एकत्रित कर आणि जर यश दिलास तर आम्ही असं तुझी अशी सेवा करू आणि आमच्या मनातनं जे काही गोष्टी आम्ही करायची इच्छा आहे ती आम्ही तुझ्यासाठी जरूर करू. असा हा कोकणातील शिमगा होता. हा आमच्याकडे 3 दिवसाचा शिमगोत्सव असतो. म्हणजे होम लागल्याच्या नंतर 3 दिवसापर्यंत आमच्याकडे पालखी वगैरे फिरते प्रत्येक वाडीतून. आणि असा ओव्हरऑल पूर्णपणे व्हिडिओ होता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.